पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या जंगम पेट्रोल पंपासमोर उभ्या मालवाहतूक डिझेल टँकचं कुलूप तोडून डिझेल चोरीची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती। या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गुन्ह्यातील संशयित डिझेल चोरी करण्यासाठी मालेगाव चौफुली परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रितेश सदाफळ, आशिष पवार अशा चोरट्यांची नाव आहे। कसून चौकशीत ते राहता येतील असून त्यांनी पिंपळगाव बसवंत तसेच देवळा सटाणा महामार्गावर डिझेल चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी 12 कॅनमधून तब्बल 340 लिटर डिझेल आणि चोरीसाठी वापरलेली कार असा 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। यापूर्वी आरोपींवर डिझेल चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।